नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, जिथे यशोदानगर पोलिसांनी घातक शस्त्रांसह 3 आरोपींना अटक केली आहे। पाहूयात या घटनेचा सविस्तर वृत्तांत। नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री 8 जुलै रोजी 2:15 गस्तीवर असलेल्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली। विटाभट्टी चौकात काही व्यक्ती शस्त्रांसह संशयास्पदरित्या फिरत असल्याची ही माहिती मिळाली। तत्काळ कारवाई करत पोलिसांनी नमूद केलेल्या ठिकाणी धाव घेतली। तिथे MH49 AR 9840 या ऑटो रिक्षाजवळ 3 इसम आढळून आलेत। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जितू अशोक शाहू वय 33 वर्ष, शुभम नारायण सारंगपुरे वय 30 वर्ष आणि निलेश दयाराम आगरे वय 23 वर्ष अशी सांगितली। ही तिघेही पारडीप नागपूर येथील भवानी नगरचे रहिवासी होते। पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेण्यात आली। त्यावेळी आरोपी शुभम नारायण सारंगपुरे याच्या कमरेला एक 500 रुपये किमतीचा लोखंडी चाकू आढळला, तर निलेश दयाराम आगरे याच्या ताब्यातही 500 रुपये किमतीचा एक लोखंडी खाचे असलेला चाकू मिळून आला। ऑटो रिक्षाबद्दल विचारणा केली असता ती आरोपी जितू अशोक शाहू याची असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून 2 घातक चाकू आणि ऑटो असा एकूण 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। हे आरोपी कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगून होते आणि त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले होते। त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। जितू अशोक शाहू वय 33 वर्ष, राहणार गोकलानी सोसायटी, भवानीनगर, पारडी, नागपूर। शुभम नारायण सारंगपुरे वय 30 वर्ष, राहणार काजल बार जवळ, भवानीनगर, नागपूर। आणि निलेश दयाराम आगरे, राहणार भवानीनगर, पारडी, नागपूर। असे जे काही तीनही आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या ताब्यातून ॲटो आणि जे धारदार शस्त्र आहे ते ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कलम 425 भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यशोदानगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संभाव्य गंभीर गुन्हा रोखला आहे। नागरिकांच्या सुरक्षितेकरिता पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे।